नमस्कार मित्रांनो. हिंदू धर्मातील सर्वात रहस्यमय आणि महान कथापैकी एक म्हणजे समुद्र मंथन. या मंथनातून अनेक दिव्य रत्ने आणि शक्तिशाली वस्तू निर्माण झाल्या, पण त्याच वेळी एक भयंकर विषय बाहेर आले, ज्यामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. तेव्हा संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी महादेवाने जे केले त्यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले. आज आपण जाणून घेणार आहोत समुद्र मंथनाची पूर्ण कथा. समुद्र मंथनाची सुरुवात एकेकाळी देव आणि असुर याच्यात सतत युद्ध होत होती. त्या युद्धात देव कमजोर झाले तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना मदत मागितली. भगवान विष्णूंनी सांगितले, जर समुद्र मंथन केले तर त्यातून अमृत मिळेल. ते अमृत पिल्याने देवांना अमरत्व मिळेल. पण समुद्र मंथन करण्यासाठी देवांना असुराची मदत घ्यावी लागणार होती. समुद्र मंथनासाठी मंदार पर्वत मंथन दंड म्हणून वापरला गेला आणि वासुकी नाग याला दोरी म्हणून वापरले गेले. एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला असुर, अशा प्रकारे महासागराचे मंथन सुरू झाले. मंथन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम बाहेर आले हलाहल विष. हे विष इतके भयंकर होते की त्याच्या उष्णतेमुळे संपूर्ण पृथ्वी, आकाश आणि पाताळ जळून जाण्याची भीती निर्माण झाली. देव आणि असुर दोघेही घाबरले. कोणालाही त्या विषाला स्पर्श करण्याची हिंमत नव्हती. तेव्हा सर्व देव महादेवाकडे गेले आणि त्यांना विनंती केली की सृष्टीला वाचवा. महादेवानी क्षणाचा विचारही न करता ते विष आपल्या हातात घेतले आणि ते पिऊन टाकले. पण माता पार्वतीने ते विष महादेवाच्या घशातच थांबवले. त्या विषामुळे महादेवाचा घसा निळा झाला. त्यामुळे त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. महादेवाच्या या त्यागामुळे संपूर्ण सृष्टी वाचली. समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या, जसे की लक्ष्मी देवी, कौस्तुभ मणी, ऐरावत हत्ती, उच्चश्रावा घोडा, कामधेनू गाय, धन्वंतरी आणि अमृत कलश. समुद्र मंथनाची ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. खरा देव तो जो संपूर्ण जगासाठी स्वतःचा त्याग करतो. म्हणूनच महादेवांना देवाचा देव महादेव असे म्हटले जाते. हर हर महादेव.